हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहेत कारागीर विभाग भरती फार्मसी ऑफिसर। मित्रांनो, जी कारागीर विभाग भरतीमध्ये फार्मसी ऑफिसरच्या पोस्ट होत्या त्याला मिश्रक असं पण म्हणतात। मित्रांनो, जे फार्मसीच्या पोस्ट होत्या त्याच्याबद्दल मित्रांनो आता एक नवीन महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तुम्हाला माहितीच आहे की आरडी फार्मा या आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज असतात, एक्झाम डेट असेल, शेड्यूल असेल, सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो सर्वात आधी आपल्या युट्यूब चॅनलवर भेटते। मित्रांनो, तर मित्रांनो, ही कारागीर विभागाची जे मिश्रक पण आणि फार्मसी ऑफिसर एकच आहे, तर त्याची महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो, ही अपडेट काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत। औषध निर्माण अधिकारी भरती। तर मित्रांनो, अपडेट बघू की ही अपडेट काय आलेली आहे। कारागीर विभाग भरती 2024 फार्मसी ऑफिसर। तर मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाचं इन्फॉर्मेशन अशी आहे की एक्झामचं जे टाइम टेबल असणार आहे, कारागीर विभागाची एक्झाम कधी होणार आहे ह्याची इन्फॉर्मेशन आता आलेली आहे। तर मित्रांनो, ही जे कारागीर विभागाची फार्मसी ऑफिसरची एक्झाम टीसीएस पॅटर्न थ्रू होणार आहे हे तुम्हाला माहितीच आहे। तर मित्रांनो, ह्याचं टाइम टेबल कधी येणार आहे, तर मित्रांनो त्याचं टाइम टेबल आज या वीक मध्ये, धिस वीक और एंड ऑफ फेब्रुवारी 2024, म्हणजे मित्रांनो या आठवड्यात किंवा या मंथच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला मित्रांनो फार्मसी ऑफिसर कारागीर विभाग भरती ह्याचा टाइम टेबल बघायला भेटणार आहे। मित्रांनो, तर मित्रांनो आता दुसरा असा क्वेश्चन आहे की सर टाइम टेबल तर फेब्रुवारी मंथ मध्ये येणार आहे, एक्झाम कधी होईल? तर मित्रांनो, ती पण इन्फॉर्मेशन आलेली आहे। तर ती जी एक्झाम आहे मित्रांनो, इथे बघू शकता कारागीर विभाग भरती एक्झाम डेट। तर मित्रांनो, ही जे कारागीर विभागाची फार्मसी ऑफिसरची परीक्षा आहे ती मार्च मंथ मध्ये होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, लोकसभेच्या निवडणूक कधी आहेत? एप्रिल मध्ये स्टार्ट होणार आहेत। त्याच्या आधी मित्रांनो मार्च मध्येच ही आपली फार्मसी ऑफिसरची एक्झाम होऊ शकते। मित्रांनो, शक्यता आहे। तर मित्रांनो, आता तुमच्याकडे टाइम किती राहणार आहे? आता फेब्रुवारी चालू आहे, पुढचे हे 15 दिवस, आणि मार्च मध्ये कधी पेपर होईल सांगता येणार नाही, लवकर पण होऊ शकतात। तर मित्रांनो, तुम्ही असं कन्सिडर करा की तुमच्याजवळ आता फक्त 1 मंथ राहिलेलं आहे। तर मित्रांनो, ह्या 1 मंथ मध्ये तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करा। तुमचं नॉन टेक्निकलचा सिलेबस असेल, मराठी, इंग्लिश, ग्रामर, जीके, हे जे नॉन टेक्निकलचं आहे ते पण व्यवस्थित करावं लागेल, कारण रिझल्ट मध्ये नॉन टेक्निकलचा खूप मोठा ही एक म्हणजे फॅक्टर आहे। नॉन टेक्निकल वरच रिझल्ट कन्सिडर होतो मित्रांनो। आणि मित्रांनो, तुमचा टेक्निकलचा जो काही पार्ट आहे तर ते पण तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल। 1 मंथ तुमच्याजवळ राहिलेलं आहे, ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, जे की आपले विद्यार्थी मित्र कारागीर विभागाचा फॉर्म भरलेला आहे, स्टडी करत आहेत, तर त्यांनी मित्रांनो 1 मंथ राहिलेला आहे असं कन्सिडर करून स्टडी करायचे। तर मित्रांनो, फार्मसीचा जो टेक्निकलचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये काय काय आहे? जनरल फार्माकोलॉजी, टाइप 1 ऑफ ड्रग, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग, ड्रग डोसेज फॉर्म, बायोअवेलेबिलिटी, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, ऍडवर्स ड्रग रिएक्शन असतील, रोल ऑफ अँटीबायोटिक, क्लिनिकल फार्माकोलॉजी, न्यूरो फार्माकोलॉजी, सायको फार्माकोलॉजी, कार्डिओवॅस्क्युलर फार्माकोलॉजी, फार्मसी इपिडेमियोलॉजी, डेंटल फार्माकोलॉजी। तर मित्रांनो, हे जे टेक्निकलचा सर्व सिलेबस असणार आहे फार्मसीचा, तर हे सर्व सिलेबसवर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर व्यवस्थित व्हिडिओ भेटणार आहेत, आणि टार्गेटेड एमसीक्यू क्वेश्चन जेवढे पण असणार आहेत ते पण तुम्हाला व्यवस्थित भेटणार आहेत। तर ह्याच्यावर सर्व जे पॉइंट आहेत टेक्निकलचे फार्मसीचे, तर ह्याच्यावर मित्रांनो व्हिडिओ लेक्चर तुम्हाला सर्वांना भेटणार आहे। तसंच मित्रांनो, जी ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम होणार आहे, आता सर्व बीफार्म स्टुडंट त्याच्यामध्ये एलिजिबल आहेत। तर त्या सर्व स्टुडंटसाठी ऑलरेडी मी एमपीएससी ची ड्रग इन्स्पेक्टरची बॅच आपल्या युट्यूब चॅनलवर स्टार्ट केलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, फार्मसी ऍक्ट 1948, ड्रग कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अमेंडमेंट, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मसी, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, डिसइन्फेक्टंट असेल, ईडीएल आणि ईसीएल लिस्ट असतील। मित्रांनो, हा सर्व सिलेबस तुम्हाला भेटणार आहे। आणि मित्रांनो, आपलं जे आधीचं पेपर झाले सार्वजनिक आरोग्य विभाग, ते दोन्ही क्वेश्चन पेपर आपल्या युट्यूब चॅनलवर मी दिलेले आहे, आणि नंतर पण ते एक्सप्लेन करून आणि त्याच टाईपचे क्वेश्चन मित्रांनो ह्याच्यावर येणार आहेत, कारण ती पण एक्झाम कुणी घेतलेली होती? टीसीएस नेच घेतलेली होती। तर मित्रांनो, ते दोन्ही क्वेश्चन पेपर
आपल्यासाठी रेफर करण्यासाठी कशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात, तुम्हाला कशा टाईपचे क्वेश्चन स्टडी करावे लागतील, ह्या सर्व गोष्टीची इन्फॉर्मेशन मित्रांनो ते पेपर बघून तुम्हाला भेटणार आहे। आणि फार्मसीचा सर्व सिलेबस मित्रांनो हा आपल्या YouTube चॅनलवर लवकर कव्हर केला जाईल। आणि मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, ही जी अपडेट आहे एक्झाम रिलेटेड, आता तुम्हाला आयडिया आली असेल की तुमच्याकडे ह्या एक्झामसाठी किती टाइम राहिलेला आहे आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत इन्फॉर्मेशन शेअर करा मित्रांनो। जसं टाइम टेबल येईल कन्फर्म येईल त्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेन। पण आता ही व्हिडिओ का महत्वाचा आहे, कारण तुम्हाला आता एक्झाम लवकर होईल आणि तुम्हाला स्टार्ट करायचे, तुम्ही सिरियसली स्टडी करा मित्रांनो। थँक्यू।